नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सामाजिक न्यायाच्या धोरणांना अधिक गती मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण विधेयक मंजूर होऊ न शकल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली असून केंद्र सरकार या विषयावर सकारात्मक असून हे विधेयक लवकरच मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारच्या अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत सर्व घटकांना न्याय देणारा तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारचं म्हणणं असं होतं की डिलिमिटेशन हे 40-50 वर्षानंतर ते आपल्याला करण्यात आवश्यक आहे. मतदारसंघ थोडे आपल्याला केली पाहिजे. आणि आता महिलांना आरक्षण देण्याच्या जागा किती आहे असतील तर तो अनंतचा विषय आहे. पण महिलांना जागा देताना डिलिमिटेशन आवश्यक आहे का? कोणते मतदारसंघ रिझर्व करायचे, कोणते मतदारसंघ जिल्ह्यात ठेवायचे, कोणते मतदारसंघ शेड्यूल कास्टच्या महिलांसाठी ठेवायचे, कोणते मतदारसंघ शेड्यूल ट्राईबच्या महिलांसाठी ठेवायचे, यासाठी डिलिमिटेशनची आवश्यकता होती. त्यामुळं या बिलासोबत डिलिमिटेशनचा मुद्दा सुद्धा किंवा ते बिल सुद्धा त्यामध्ये आणण्यात आलं. आणि सरकारचा प्रयत्न असा होता की 273 एवढ्या जागा महिलांसाठी वाढवायच्या. आणि आता ज्या 543 जागा आहे त्याच्यामध्ये प्लस झाल्या 273, तर त्या 816 होता. 816 सदस्यांची लोकसभा किंवा 850 असा त्यामध्ये विषय होता की 816 किंवा 850. तर हे बिल जे आहे ते पास होऊ नये, याचा फायदा नरेंद्र मोदींच्या सरकारी पक्षाला होऊ नये म्हणून हे बिल कसल्या परिस्थितीमध्ये पाडलं पाहिजे किंवा ते बिल पास होऊ देता कामा नये. ही भूमिका राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांचा पक्ष, DMK या सगळ्या पक्षांची भूमिका अशीच होती की जर हे बिल पास झालं तर नरेंद्र मोदींना त्याचा फार मोठा फायदा होऊ शकेल. आणि म्हणून काहीतरी निमित्त करू हे डिलिमिटेशन का आणलेलं आहे, पहिल्या जागामध्ये तुम्ही ते करायला हवं होतं. अशा पद्धतीनं भूमिका घेऊन हे बिल पास न होऊ देण्याचा निर्णय हा या अपोजिशनने घेतलेला आहे. त्यामुळं अपोजिशनचा आपण निषेध करतो आहोत. राहुल गांधी आणि हे सगळे अपोजिशनवाले महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.